म्हणजे काय पिक्चर बनवला तुम्ही रोहन कानवडे भाऊ? असा पिक्चर बनवायचा असतंय का? तुम्हाला काय वाटलं होतं तुम्ही एवढा भारी पिक्चर बनवून तुमचा पिक्चर 200-400 कोटी रुपये कमवून आणि खूप फेमस होईल असं तुम्हाला वाटलं होतं का? असं नसते रोहन भाऊ. नमस्कार, मी विनायक आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. आणि एक रिव्ह्यू व्हिडिओ म्हणण्याऐवजी तुम्ही फक्त चित्रपट प्रेमीचा व्हिडिओ आहे असं समजून हा व्हिडिओ बघून घ्या. बघा, सावरपोट नावाचा सिनेमा रिलीज झाला होता बघा. आणि काय सिनेमा आहे, काय सिनेमा म्हणजे ही जर गोष्ट तमिळ तेलुगूकडे रिलीज झाली असती, मल्याळमकडे रिलीज झाली असती तर आपले प्रेक्षक म्हणले असते मास्टरपीस, अंडररेटेड असं म्हणले असते. आणि तेच मराठी इंडस्ट्रीमध्ये रिलीज झाला आहे तर लोक बघायला सुद्धा तयार नाहीयेत. 19 सप्टेंबरला रिलीज झाला होता सिनेमा आणि अक्षरशः 25 लाख रुपये या सिनेमाने कमवले नाही. म्हणजे बाहेरचे लोकही या सिनेमाला सपोर्ट करतात. सनडान्स नावाच्या इंटरनॅशनल एका फेस्टिवलमध्ये या सिनेमाचं सिलेक्शन झालं. इंटरनॅशनली हा सिनेमा रेकग्नाइज केला जातोय आणि इथं महाराष्ट्रात राहून हा सिनेमा कोणालाही बघायचा नाहीये. सध्या 1-2 आठवडे ओलांडलेत आणि या सिनेमाने फक्त 25 लाख कमवलेत बघा. आणि आपले लोक तर तोंड वर करून हा सिनेमा बघतही नाहीयेत. हिंमत लागते खरं तर असा सिनेमा बनवायला बघा. कारण की 2 पुरुषांची कथा या सिनेमामध्ये दाखवलेली आहे. आणि असे सिनेमा सहसा मराठीच काय कोणत्या इंडस्ट्रीमध्ये बनवायला लोक घाबरतात आणि ते सिनेमा एखाद्या मराठी मेकरने बनवून दाखवलेला आहे बघा. हीच गोष्ट असते जेव्हा रोहन कानवडे सारखे एक नवीन मेकर्स जे आहेत न्यू जनरेशनचे येतात आणि काहीतरी वेगळं बनवायचं ट्राय करतात. त्यांनाही आपण जे आहे ते सपोर्ट करत नाहीत. आणि जेव्हा दुसरीकडचे लोक तशा प्रकारचा सिनेमा बनवतात मग तुम्ही म्हणतात खूप भारी आहे, त्यांनी एवढी कोटींची कमाई केली, तेवढी कोटींची कमाई केली, लय भारी सिनेमा होता. तसं नसतं बघा. स्पिरिट मीडिया म्हणजे राणा दगुपती असतील, स्वतः नागराज मंजुळे असतील, पुन्हा निखिल अडवाणी आहेत वाटतं, एवढ्या सगळ्यांनी या सिनेमाला प्रोड्यूस केला आहे, सपोर्ट केला आहे. आणि आपण आपला मराठी प्रेक्षक या सिनेमाला सपोर्ट करत नाहीये बघा. मग ज्यांना बघायचं त्यांना बघता आलंय. माझ्यासारखं जे आहे तोंड घेऊन त्यांना तर माझ्या शहरामध्ये सिनेमा लागलाही नाही बघा. आणि ज्यांना म्हणजे की भाग्य होतं बघायचं थिएटर्समध्ये त्यांनी या सिनेमाला बघितलंही नाही. मुंबई पुण्यामध्ये या सिनेमाला बऱ्यापैकी शोज होते, बऱ्यापैकी बनण्याऐवजी हाता एवढे मोजण्या एवढे शोज होते आणि त्याही ठिकाणी लोकांनी या सिनेमाला बघितलं नाही. आता ही वेळ आहे बघा. नंतर पुन्हा सिनेमा निघून जाईल आणि पुन्हा तुम्ही म्हणताल की OTTवर दाखवा, इकडे बघायचं होतं, तिकडे बघायचं होतं, हे करायचं होतं, ते करायचं होतं. आणि सिनेमा निघून गेला पुन्हा म्हणतात की मग चित्रपट चांगला होता पण आम्हाला बघायला भेटलं नाही. अरे भाऊ चालू आहे आता, बघ ना जाऊन तू थिएटरमध्ये. तेव्हा बघायला झालं पुन्हा म्हणाला अरे कसं तरी झालं, सिनेमा बघायचा राहून गेला आणि भारी सिनेमा होता, अंडररेटेड मास्टरपीस. अरे जेव्हा वेळ आहे तेव्हा बघ ना भाऊ, बरोबर आहे का नाही? त्यामुळे मी म्हणतो नक्की जर तुम्हाला करायचं असेल तर आता सपोर्ट करा बघा. नंतर तोंड घेऊन म्हणायचं आहे की सिनेमा चांगला होता, नसा होता, तसा होता. एक चांगला सिनेमा आहे. मी थोडंफार रिव्ह्यूज बघितले, माझ्याकडे लागला नाही. मला तर अपेक्षा होती की लागल आणि मी या सिनेमाचा रिव्ह्यू कराल. पण तुम्ही जेवढ्याही माझे मित्र आहेत त्यांचे रिव्ह्यूअर्सचे रिव्ह्यू बघितले, या सिनेमाला खूप चांगले रिव्ह्यूज जे आहेत आलेले आहेत. खरं तर हिंमत लागते की एक गे लोकांची कथा मोठ्या पडद्यावरती साकारायला. जे 2 मेन कॅरेक्टर्स आहेत त्यांनीही खूप चांगल्या प्रकारे जे आहे ते, कारण की साधं नसतं बघा की मोठ्या पडद्यावरती आपण डेब्यूट करतोय आणि आपण पात्रही कशा प्रकारचे साकारतोय. 2 समलिंगिक पुरुष जे आहेत त्यांचे पात्र आपण पहिल्याच वेळेस पडद्यावरती साकारतोय. हिंमत लागते आणि मेन म्हणजे दाखवायलाही हिंमत लागते, अशी स्टोरी बनवायला हिंमत लागते जी की रोहन कानवडे जे आहे त्यांनी केलेली आहे. नक्की या सिनेमाला तुम्ही सपोर्ट करा आणि तुमचं मतही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.